गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाहीये। त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे। मात्र प्रत्यक्षात 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे। गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात देखील प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे। बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणीच आले नसल्याने नागरिक देखील संतप्त झाले असून या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखे आंदोलन करून वाट मोकळी करून दिली आहे। अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजेच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले। पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर त्यांनी पाण्याची बादली भरली आणि पोर्चमध्येच आंघोळ केली। याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे। पाणी सोडण्यासाठी जी माणसाने तैनात केली आहे ते पक्षपात करतात। अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू असं सांगतात। आज आपल्या घरात पाणीच नसल्याने नाईलाजाने इथेच येऊन आंघोळ करावी लागली। त्यामुळे जर पाणी संकट दूर केले नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशारा देण्यात आला आहे।